नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लवकरच दत्त जयंती येत आहे। मार्गशीर्ष महिना आहे, अतिशय पवित्र महिना आहे। जसं की श्रावण महिना आपण जेवढ्या पवित्र मानला जातो तेवढाच पवित्र जो आहे तो आपला मार्गशीर्ष महिना आहे। तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। तर त्या काय सेवा आहेत तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ही जी सेवा आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे जे पारायण आहे तर ते आपल्याला करायचं आहे। तर 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत म्हणजे किती 7 दिवस, किंवा तुम्ही तुमचे मासिक धर्म असणार असेल तर तुम्ही आजपासून जर केलं तरीही चालेल। म्हणजे कसं 9 ते 15 तारखेच्या दरम्यान जर का तुमचा मासिक धर्म असेल तर तुमची ही जी सेवा आहे ती आधीच होऊ शकते। यामुळे याची काळजी घ्या की आपण जेव्हा सेवा करत असतो त्यावेळेस आपल्या घरात जर का कुणाला मासिक धर्म आला असेल तर त्यांनी सुद्धा लांब राहावं या सेवेपासून, कारण की त्याचे जे परत जे भोग आहेत ते आपल्यालाच भोगावे लागतात। कारण की आपण जेव्हा विटाळ वगैरे असं काही असतं तर त्या या सेवेला चालत नाही। तर ही जी सेवा आहे स्त्री पुरुष विद्यार्थी आहेत तर सगळेजण करू शकता, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत। फक्त करताना दररोज सकाळी जर का आपण पहिल्या दिवशी चपाती आणि कडधान्य काहीतरी खाल्लं तर ते पुढचे 7 दिवस किंवा तुमची जेवढ्या दिवसांची सेवा आहे तर तेवढे दिवस तो एकच पदार्थ आपल्याला खायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला 16 तारखेला याचं जे उद्यापन आहे ते आपल्याला 16 तारखेला करायचं आहे, म्हणजे 16 डिसेंबरला करायचं आहे। तर 15 तारखेला दत्त जयंती आहे आणि 16 तारखेला आपल्याला याचं उद्यापन करायचं आहे। तर उद्यापन कसं करायचं याविषयीचा आपण व्हिडिओ नंतर मी सांगेलच, पण त्या अगोदर मला हे सांगायचं आहे, हे पारायण करत असताना आपण मांसाहार टाळायचा आहे। किंवा आपल्या घरात एखादी व्यक्ती आली आणि ती निघून गेली तर तिने मांसाहार केलाय का नाही हे आपल्याला कळणार नाही। त्यामुळे आपल्या घरात गोमूत्र असायला हवं आणि ते गोमूत्र ती व्यक्ती येऊन गेली की आपण ते गोमूत्र घरात शिंपडायचं आहे। अगदी तुम्ही पाण्यात मिसळून ते गोमूत्र ठेवा एखाद्या बाटलीत भरून आणि ते येऊन गेले की लगे शिंपडा, कोणीही असू देत। आता हे पारायण करत असताना आपल्याला परान्न घ्यायचं नसतं। मग परान्न म्हणजे काय, एखाद्या शेजाऱ्याने दिले किंवा तुम्ही कोणाच्या तरी लग्नाला गेलात किंवा बाहेर हॉटेलमध्ये गेलात तिथले ते तुम्ही जेवण केले त्याला परान्न असं म्हणायचं। तर ते जे परान्न आहे तर ते आपल्याला या दिवसात करायचं नसतं। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत। त्यासोबत आपण फक्त घरचं अन्न खायचं आहे। आता जर का आपले पती जर का पारायण करत असतील तर पत्नीच्या हातचं जेवण त्याला चालतं, आईच्या हातचं चालतं, बहिणीचं लग्न झालेलं नसेल तर बहिणीच्या हातचं सुद्धा चालतं। पण जर का बहिणीचं लग्न झालं असेल आणि तिच्या हातचं जेवण असेल तर ती सुद्धा परक्याचीच आहे, नाही का हो। तर आहे ना, म्हणून तिच्या हातचं जेवण चालणार नाही। त्यामुळे आपल्या घरातलं अन्न एकदम कांदा लसूण विरहित एकदम कडकडीत वर्ज्य असलं पाहिजे, ब्रह्मास्त्र असलं पाहिजे। कारण की आपण सेवा करतोय, सेवेचं फळ आपल्याला मिळवायचं आहे। तर मग आपण या गोष्टींचं लक्षात ठेवलं पाहिजे। आणि ही सेवा करत असताना आपल्याला साक्षात दत्तगुरु महाराज अचानक येऊन तुमच्या समोर कधी उभारतील कुठल्या ना कुठल्या रूपात हेही तुमच्या लक्षात येणार नाही। तर अशी ही सेवा आहे। सेवा करायच्या अगोदर, सुरुवात करायच्या अगोदर गायत्री मंत्र, त्याचसोबत गणपती अथर्व शीर्ष तारक मंत्र, आणि त्यानंतर आपल्याला हे जे गुरुचरित्रचं जे पारायण आहे ते आपल्याला करायचं आहे। वेदिका शांत बस। मी हे केलेलं होतं अगोदर, बघू शकता। मी श्री स्वामी चरित्र सारामृत वाचून झाले, पण म्हटलं दत्तगुरूंचं जे संक्षिप्त श्री गुरुचरित्र आहे ते मी वाचलंच नाही, म्हणून म्हटलं ह्या वेळेस वाचून घ्यावं। आणि आपण आपल्याला जन्म मिळालाय म्हटल्यावर जीवनात एकदा तरी आपण ग्रंथ वाचले पाहिजेत। कारण त्या ग्रंथामध्ये इतकं काय असतं की आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी असतात त्या शिकायला मिळतात आणि त्यातूनच आपला जो माणुसकीपणा आहे किंवा आपल्यामध्ये येणारा जो
एकदम आपल्यातली जी निगेटिव्हिटी पळवून लावणारा आणि आपल्यात जी पॉझिटिव्ह एनर्जी आणणारा असा जो ग्रंथ असतो, तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवदेवतांचा वेगळा वेगळा असा ग्रंथ आहे. परंतु हे जे मी ग्रंथ वाचते तर त्यावेळेस मला खूप छान वाटतं. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मी ज्ञानेश्वरी वगैरे वाचून झाली माझी. पण हे जे दत्तगुरूंचं आहे ते मी वाचलंच नव्हतं, तर मी ह्यावेळेस नक्की वाचेल. तुम्हीही सेवेला लागा, मीही लागते. आणि जर का तुम्ही स्वामींचं करत असाल तर हेच सगळे म्हणजे जे काही नियम अटी आहेत त्या सगळ्या ह्याच आहेत. तुम्ही सुद्धा हे सुद्धा वाचू शकता. आणि माझं हे वाचून झाले म्हणून मी आत्ता वाचत नाही, काही दिवसांनी नक्कीच मी नित्यसेवेमध्ये वाचायला लागेल. तर अशी ही सेवा होती. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार. धन्यवाद.